एका रात्रीत 5 पांडवांनी बांधलेलं. होय काय? एका रात्री बांधलेलं आहे? जिरली भाव तुझी? नाही, गाडी काढून भवनात आम्ही आलेलं आहे, केशवराज मंदिरच्या इथं आलेलं आहे. आता आपण जाऊ दर्शन वगैरे घ्यायला. बघूया 270 पायऱ्या चढाई. 270 पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत. तर बघूया आत्ता नजारा वगैरे कसा आहे. 270 पायऱ्या मला रंजनला घेऊन चढायच्या आहेत. ह्याला उचलायची आहे नंतर. उचलायला काय कमेंट करून सांगा. चढशील ना पायऱ्या? 1300 पायऱ्या चढतो या 200. 200 काय? हा मला उचलतोय, कमेंट्स त्याला उचलतात काय समजलं नाही. बघूया. तर मस्त वाटतं इकडे ना, व्ह्यू मस्त एकदम कोकणावाल्यासारखं एकदम. नागलिंगची कसली सुपारी झाड आहेत ना. हे बघा ढगवं कसले वाटतं. आणि ह्याच्यानंतरचा आम्हाला इंट्रोडक्शन जो देणार आहे तो आहे आमचा वैभव गोवळकर. कारण तिकडे येऊन गेलेला वाटतोय मला. हा वैभव, इकडे आला होतास काय? वैभव इंट्रोडक्शन देणार आहे कारण तिकडे आला होता जरा फिरायला. नंबर आहे सगळ्यात नाल्याच्या बाग आहेत. तिकडे वाटतं खाली होऊन पण खाली येतच नाही अजिबात. मस्त वाटतंय जरा नजारा. मंदिरात खाली येऊ शकत नाही लगेच. मंदिरात तर एक नंबर आहे भाई. येतात ना शूट वगैरे करू मंदिरात. हा पाणी कसं काय रे? ओढावं लागतं पाणी. नॅचरल आहे एकदम. होय काय? नंतर आपण येऊया इथं. एक नंबर वाटतो रे. इकडनं आपली सर्व फलटण येत आहे, बघू शकता. चला रे लवकर, दर्शन घ्यायचं आहे ना. आणि महाराज आमचे कुरकुरे घेऊन आलेत कारण सर्व भूक लागले. नंतर जेवायचं आहे मला. काय थँक्यू. चला ये. नाही नाही बोल, तुला नाही तर ओळख आहे तुझी. आला कोणी दिला? इथं नाही जेवण येणार रे. इथं आपले अत्तरो भाव बाईचा नाद नाही हो. इथं तुम्ही आलात ना की एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटेल तुम्हाला. एकदम खतरनाक वाटतं वाईब आहे. मी पण जरा भावानी चप्पल घातला नाही पण खडे तुटतात त्याला. पण द्यायची तर काय वाटत नाही भाई. मस्त वाटत. वाटणार उद्या सकाळी सकाळी पाय सुचतील. म्हणजे तुम्हाला एक छोटीशी दुकान वगैरे बघायला भेटतील, बघू शकता. ऐक पाय दुकान लागले, खडी टोचतायत. पण कडक वाटतो रे ना. एक नंबर. आले काय वाटतं ट्रेकिंगला कुठेतरी आल्यासारखं वाटतं. एक आपे ट्रेकिंग आल्यासारखं वाटतं. एक नंबर आहे नजारा. तर ये साळी तर काय करतायत ते? कसला आहे भाऊ? इथं काहीतरी हे आहे, बोर्ड लावलेला आहे, कसला तरी दंड आहे वगैरे. 10,000चा फाईन आहे वाटतं. काय काय माहिती, वाचतो मी. एक नंबर सीन आहे भाई. इथे एकदम पूर्ण शांतता आहे. असा म्हणजे असं कसं आलं की जरा मन फ्रेश झाल्यासारखं वाटतं. एकदम सर्व पूर्ण झाडी आहे, सुपारीची झाडं वगैरे आहेत. बघायला एकदम सुंदर आहे. पूर्ण अशी ऊन असलं तरी ते एकदम झाडात नाही सावलीच लागते अशी सगळीकडं. चला चला. या साईडला शूट वगैरे काहीतरी चाललंय पण मुलांचा. इकडे मॉडेल आमचाच अत्तर भाई. चला म्हणतो चला पुढे झाला. जवळ आलेला आता इंटरनॅशनल मॉडेल. पोज बघा ना. ढेंगा फाकून पोज आहे. मॉडेल आहे ना, मग इकडे मोडतोय तो. कोण आहे? आमचा पायऱ्या चढून चढून थकलेला दिसतोय. उतरून थांबला. चढताना काय होईल हालत काय सांगू शकत नाही. सहलीला जायाचं सहलीला हरीची जिरली रे, इकडं मुतायला गेला रे. होय काय? सॉरी ब्रिज पण आहे इथं, बघू शकता. काय रे
असे वरतून पायटंड्यात चढायला पायऱ्या आहेत या साईडला असं पाणी आहे थोडंसं नॅचरल सोर्स. का रे म्हणून फायनली मंदिराच्या जवळ आलेला आहे पण चांगली गिरली वाटलं जवळ असेल असं. घामाच्या धार वगैरे कसं लागले आहेत जाम उदास. जाताना रिक्षा पाहिजे सांग. कशी गेली रिक्षा इकडून रस्ता काय बघा का मोठी येत नाही सिंगल रोड आहे. ट्रॅव्हलर रिक्षा हां हां चला रिक्षा करून जातील डायरेक्ट ना. किती जवळ केलं ते रिक्षा करून माहिती नव्हतं. चला इथं काहीतरी देवाचं काहीतरी भाषण आहे. पाणी इथं बघू शकतो अनु काहीतरी देवाचा विषय पाणी वाटतं इथं. दम लागला. चला मंदिरात जाऊन भेटतो तुम्हाला. आता काय बोलायची ताकद नाही राहिली. भावाची हालत बघा काय झाली. भरपूर दिवसांना भिजला घामानी घरी. दर्शन घेतो आता देवाचा. बिर्याणी घ्या जातो. भावना बघू शकता इथं आता एंट्री करायची आहे. चला आम्ही पण करतो. ऐक इकडं असं पाणी वगैरे बघू शकता. मस्त आहे रे नॅचरल सोर्स. झऱ्याचं पाणी थंड आहे बापा. हा नाही बोलतो का हो बोलतो तोच कळत नाही. गुरं पाण्यावर करते बघा. केशव तीर्थ आहे बघू शकतो भावनो. तुम्हाला केशव तीर्थ प्यायला मिळेल. आणि आपली सर्व गँग आली इकडून आता. मग केशव तीर्थ बघ नाव काय केशव तीर्थ आहे. तीर्थ आहे वैभव एकदा आलो होतो इथं. हा मासा शकतो इथं आलाय. प्रकारे तुम्ही माझं दर्शन घ्या आधी. आश्चर्य सर्व आपले मित्रांकडे आले जातं इथं. मी सर्व केशव तीर्थ सॉरी बघ पसीना देख पसीना भाजले हिंदी जरा. हे बाबू क्या रे बिटवा देख रहा है शर्मा रहा है. आंघोळ करू काय ऑप्शन नाही आता. तुझी आंघोळ झाली अशीच काय. या साईडला अशी इथं प्रसादी असते. हे बघा मस्त गोड आहे खायला. मंदिराच्या आजूबाजू परिसर तुम्हाला दाखवतो जरा कसा आहे. तुम्ही बघा फक्त. आईच्या गावात मंदिरच्या मागे भेटला बघा कोण. वारा लागतोय का मस्त वाटतं ना जरा. त्या साईडला चिल्लर पार्टी आहे वाटतं आमची. असं वाटतं इथं चटई टाकून बेकार कंडिशन आहे ती. अशा प्रकारे भावना आपल्या मंदिराचा व्ह्यू आहे बघू शकता. एका रात्रीत 5 पांडवांनी बांधलेलं. होय काय एका रात्री बांधलेलं आहे. इकडनं आपली गँग आलेली आहे देवच दर्शन. कोणी बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटीशी. गणपती बाप्पा मोरया. आता फायनली आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता चाललेलं आता जेवायला. आणि जेवायला आमच्याकडं काय असणार आहे तो आता सांगत नाही नंतर सांगतो. इकडे जा इकडे काय रे इकडे काय आहे. लक्ष्मीचं मंदिर. इकडे पण छोटंसं मंदिर आहे बघू शकता. लक्ष्मीची अशी मूर्ती अशा प्रकारे.
पूर्ण फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि एकदम अशी उदास झाली ना. हे आमचं नवस होतं दोघांचं पण, तेव्हा आम्ही बिना चपली झालेलं आहे. हे बघा चप्पल नाही घातलेली. नाही भाई पावसाळ्यात आलात ना ते एक नंबर हॉटेल, म्हणजे थंडावा असेल एकदम गारवा. आता म्हणजे पायथंडे चढायला लागतात त्यामुळे जरा दम लागला, एकदम उदास झाली. आणि अजून काय बोलू, प्री वेडिंग साठी लोकेशन पण चांगलं आहे. इथं पण वाक करून नाही जाणार प्री वेडिंग, पण मस्त आहे. आईचं घामाने भिजलेलं आहे. बाकीचे मित्रांनी आमचे पुढे गेले आहेत आणि अजून आमच्या पाय तुटत आहेत थोडी, तरी पण नवस चालतं. आहे, नवस पूर्ण करायचा आहे. झाला नवस झाला आता बस. आमचं ये सगळं आलाय. वाघ पुढच्या वर्षी मालवण फिरायचा ना. ये सळीचं काय नवस नाही, त्यामध्ये चप्पल बिप्पल घालून आलाय. आमचा नवस होता दोघांचा, भावांचा. हा नवस झाला. त्याचा नवस झालाय. आमचा नवस होतो खेड्या गेलेला होता का, हो खेड्याला गेला होता. चला ऐक, पूजेला बसलो त्या दिवशी झाला माझं. ये सळ जेव्हा पूजेला बसला ना त्याचा नवस एकदम कम्प्लीट झाला. मग कम्प्लीट झाला ना पूजेला बसलास. मग कडक कडक दिसतोस रे माग ना. बोरी 5-6 फिदा होती असं मला वाटतं त्याच्यावर. चला आता डायरेक्ट जायचं जेवायला. आणि आज आमच्याकडे जेवायला असं असणार आहे की नको नाही सांगत, नंतर सांगतो. हे सगळी बोलतो सांगू नको ना. मला जागा भेटली नाही बसायला जेवण्यासाठी. पार्सल घेऊन आलेला आहे, बघूया काय विषय होतो. चला लेट्स गो, भेटतो नंतर. ते फणस बघा किती आलेत, भरभरून आलेत एकदम. नको सर्व ट्रॅकिंग करून आले, सर्व दमलेत, भिजले सर्व घामाने. तेव्हा जरा नाश्ता वेफर्स घेतली ना खायला. रेसिंग मारला जायचं सहलीला, मागणे भिजला. हा पण भिजलाय घामान. जिरली भाऊ तुझी नाही गाडी काढू दे. नाही, एकदम प्रेमाने बोलतोस. नाही जिरले विचारली त्याची. नाही